जात पडताळणी समितीचा आदेश सदा सरवणकर यांच्या बाजूने आला असून हा आदेश आयुक्त आणि संबंधित ठिकाणी सादर करण्यात आल्याचं शिंदेचे शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी सांगितलं। या प्रकरणात पुढचं पाऊल उचललं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। सत्ताधाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याच्या आरोपांवर बोलताना नियम आणि एमएमसी ऍक्ट नुसारच पुढील कारवाई केली जाईल असं घोले म्हणाले। सर्व बाबी तपासून आणि आवश्यक कायदेशीर मत घेऊनच निर्णय घेतला जाईल। संबंधित दोन्ही बाजूंचं कायदेशीर मत घेतल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट होईल असंही अमेय घोले यांनी स्पष्ट केलं। जी जात पडताळणी समितीची जी ऑर्डर आली आहे सन्माननीय प्रिया सदा सरवणकर यांच्या बाजूने आली आहे, त्या वतीने आज आम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता केलेली आहे आणि त्या माध्यमातून लीगल वे मधनं आणि ऑन मेरिट आम्ही सगळ्या बाबतीत आम्ही आयुक्त महोदय आणि इतर गोष्टी इतर ठिकाणी सुद्धा तिकडे आम्ही सबमिशन केलेलं आहे आणि आता आम्ही आमची जी काय रिझल्ट आहे यांच्याकडनं लीगल ओपिनियन आणि इतर सगळ्या गोष्टी आम्ही तपासून पुढचा जो काही आपलं पाऊल आहे ते आम्ही उचलू। सर, तुम्ही पण आयुक्तांना भेटणार आहात का या संदर्भात? कारण आज त्यांनी आयुक्तांची भेट घेतलेली आहे, तर तुम्ही पण घेणार आहात का? तुम्ही काही आयुक्तांकडून समजून घेणार आहात का? नाही, आज ऑलरेडी त्यांचं जी जात पडताळणी समितीची जी काही त्यांच्या विरोधात निर्णय लागलाय तेच सर्व मेन आहे। आज त्याची प्रत आमच्याकडे आली आणि त्या माध्यमातून ती समिती आयुक्तांना पण ती प्रतची कॉपी ही पाठवली जाईल आणि त्याच्यानंतर आम्ही जर काही गरज वाटलीच तर आम्ही भेटू, कारण न तर सत्ताधारी दबाव टाकतायत हे करतायत, त्यासाठी या गोष्टी टाळणं महत्वाचं आहे। कारण आम्ही जे काही करतोय ते ऑन मेरिट करतोय। जर परत काही भेटलं आणि परत काही जर झालं तर सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकून या गोष्टींचा निर्णय घेतला, म्हणून जे काय होणार ते लीगल अँगल मध्ये होणार आणि जे काय करायचंय ते आम्ही जी काही पूर्तता ऍज पर नियम जे काय आहे शासनाचा किंवा आज महानगरपालिकेचा जो एमएमसी ऍक्ट आहे त्यानुसारच आम्ही करणार हे आम्ही नमूद केलंय इथे।